शुभ सकाळ सर्वांना. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर ताईंनो, सकाळची वेळ आहे, वाजलेले आहेत 6:30 आणि वातावरण बघू शकताय कसं झालेलं आहे. ऊन अजिबात पडलेलं नाही. आणखीन सकाळची वेळ आहे आणि माझं सगळं दारामध्ये सडा वगैरे मारून झालेला आहे. तर इकडे छान असं मस्त झाडं बिडं आपली बघायला छान वाटतं सकाळचं, कारण सगळ्या झाडांवरती धुकं पडलेलं असतं. आणखीन थंडी चालू झालेली नाही, पण धुकं मात्र पसरतं सकाळी. अक्षरशः ओलं ओलं होतं सगळं धुक्याने. तर सकाळी झाडांकडे बघायला छान वाटतं. आणि तसंच माझं सगळं आवरून झालेलं आहे. दुकानसुद्धा उघडलेलं आहे. दुकान सकाळी लई लवकर उघडावं लागतं मला, कारण गिऱ्हाईक आम्ही उठायच्या आधीपासूनच चालू होतं. तर इकडे चालू आहे ह्यांची स्वामींची पूजा. सकाळी 6:30ची वेळ आहे आणि स्वामींची पूजा ह्यांची झालेली आहे. तर त्याशिवाय त्यांनी चहा वगैरे काहीच पित नाहीत. माझी पण आंघोळ वगैरे झालेली आहे. आता मी पण दिवाबत्ती करून घेते. आता देव आपल्याला झोपलेले असले तरी आपल्याला दिवा अगरबत्ती वगैरे सगळं लावून घंटी फक्त वाजवायची नाही, पण देवघरामध्ये दिवा वगैरे लावायचा. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम माझा देवघरामध्ये दिवा असतो आणि त्याच्याशिवाय घरामध्ये बरं पण वाटत नाही. त्याच्यामुळे दिवा अगरबत्ती ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे दोन्ही टाईम. तर आता देव झोपलेले आहेत, त्याच्यामुळे असा मस्त असा पडदा लावून घेतलेला आहे. देवांना डिस्टर्ब अजिबात व्हायला नको. त्याच्यामुळे बघा आता हे 4 दिवस घरामध्ये अजिबात कालवा कलश काय कलह काही अजिबात घरामध्ये करू नये, भांडणं करू नये. कारण देव झोपलेले असतात, त्यांनासुद्धा गाढ झोप पाहिजे असते. कारण एवढं 10 दिवस 9 दिवस नवरात्रामध्ये त्यांनी आई जगदंबेनं महिषासुराशी म्हणजे युद्ध केलेलं होतं आणि त्याचा वध करून त्यानंतरच मग ही आई जगदंबा जी आहे ती झोपलेली आहे. त्याच्यामुळे घरामध्ये अजिबात भांडणं कलश अजिबात काही करू नये. एकदम घरामध्ये शांतता असावी. भांडीसुद्धा वाजवू नये जास्त किचनमध्ये. तर घंटी तर अजिबात वाजवायची नाही. तर माझी तिथली देवघरातली दिवाबत्ती झाली. तर इकडे स्वामींची ह्यांची पण पूजा झालेली होती. तर मग मी फुलं वाहून घेतली. रोज ते आपल्या गार्डनमध्ये जेवढी फुलं येतात ती तोडून आणतात आणि वाहतात. पण आज त्यांनी फ्रीजमध्ये फुलं होती, पण त्यांनी वाहिली नाही, फक्त पूजा वगैरे केली. त्यांचं सगळं आवरलं आणि ते घाई गडबडीत दूध आणायला गेले. दुकानचं दूध आणावं लागतं. ते दुकानचं दूध आणायला गेले. मग मी माझं सगळं आवरल्यानंतर स्वामींना नमस्कार करण्यासाठी येत असते. म्हणजे आपली देवपूजा झाली की तर स्वामींना पण नमस्कार करत असते. त्यावेळेस पाहिलं तर फुलं नव्हती वाहिलेली. त्याच्यामुळे मी धूप ओवाळून फुलं वगैरे वाहत असते. जर फुलं वाहिलेली असली तर नाही, पण असली तर नाही वाहत, पण नसले तर मग मी वाहत असते फुलं. त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये. आपलं दिवाबत्ती झालं आहे, सगळं झालं आहे. किचनमध्ये पहिलं म्हणलं पीठ मळून घ्यावं, त्यानंतर तुळशीची पूजा वगैरे करावी आणि दारात रांगोळी घालावी. काय होतं, पीठ मळलं की भिजतं पीठ. कधी कधी चहा ठेवत असते आणि पीठ मळत असते, पण आज माझ्या अगोदरच ह्यांनी चहा वगैरे केला होता. त्याच्यामुळे मी फक्त पीठ मळून घेतलं. चहा आज आयता मिळालेला आहे आणि आमच्याकडं 2-4 आठवड्यातनं 2-4 वेळा तरी कमीत कमी 2-4 वेळा तरी आमच्या ह्यांचा चहा असतो. जास्त वेळा म्हटलं तरी चालेल. माझ्या आधी अंघोळ झाली की त्यांची स्वामींची पूजा झाली की मग ते चहा ठेवत असतात. त्याच्यामुळे आठवड्यातनं 2-4 वेळा तरी मला आयता चहा प्यायला मिळत असतो. आणि खरंच मी गर्वाने सांगते की आमचे हे चहा करतात आणि मला आयता चहा असतो. तर कधी मी करते कधी ते करतात असं असतं. आमच्याकडं काही असं ठरलेलं नसतं की तूच करावं किंवा काही. ते त्यांचं झालेलं असलं तर ते करतात, नसेल तर मी करत असते. ज्याचं लवकर आवरल ते चहा करतं. त्याच्यामुळे आमच्यात दोघांचंही असंच असतं आणि प्रत्येकानेच असंच राहावं. कारण बायकोनेच करावं, तिनंच द्यावं आणि तिच्याच हातचं पाहिजे आहे. ही जी भावना आहे ती थोडीशी मनातनं काढली पाहिजे. कारण बघा, आपल्या घरामध्ये आपल्या संसाराला दोन्ही चाकं जे असतात ते दोन्ही चाकं बरोबर चालली पाहिजे. एकाने पुढं एकाने मागं चालले तर संसार अजिबात होत नसतो. त्याच्यामुळे ॲडजस्टमेंट ही प्रत्येक गोष्टीमध्ये दोघांनीसुद्धा केली पाहिजे. कधी स्त्री करते कधी पुरुषांनी करावी आणि तरच आपल्या संसारात गोडी राहते. आणि खरंच बायकोचं पण 4 शब्दाने कौतुक करावं नवऱ्याने आणि नवऱ्याचं सुद्धा बायकोने कौतुक करावं.
तर असं केल्याने काय होतं, संसारामध्ये गोडी राहते आणि प्रेम जास्त करून निर्माण होतं. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये इतकं व्यवस्थित राहतो आणि आपल्या घरातल्यांचा आपल्याला ताप नाही, पण बाहेरच्या लोकांचा इतका ताप झालेला आहे की सांगूच नका. काय झालेलं आहे, यूट्यूब चॅनल माझा आहे, यूट्यूब चॅनल मी खोललेला आहे. माझ्या नवऱ्याचं काही नाही, माझ्या मुलांचं काही नाही, माझ्या म्हणजे माझ्या घरातल्यांचं कोणाचंच काही नाही, सगळ्यांचा सपोर्ट आहे. मला चॅनल खोललेला आहे. तर आता 2 वर्ष झाले मी यूट्यूबवरती काम करते आणि मी माझ्या नादात असते. मी कधी कुणाच्या फंद्यात पडतही नाही. कोणाचं काय चाललं आहे ह्याच्यावरनं मला अजिबात काहीही घेणं देणं नसतं, कुठल्या नातेवाईकांवरनं नाही, किंवा कोणी काय करतं आहे त्याच्या आयुष्यात मी कोणाचाच कधीही जास्त विचार करत नाही. तरीसुद्धा माझ्यावर इतक्या टीका होतात, मी अशी मी तशी, इतक्या टीका होत आहेत ना, की खरंच आपलेच लोक आपण पुढं चालू, आपली प्रगती व्हायला लागली की आपलीच लोक आपले पाय ओढतात. हे मात्र 100% खरं आहे. खरंच इतकं कधी कधी वाईट वाटतं, अक्षरशः असं वाटतं मलासुद्धा की हे बंद करून टाकावं, यूट्यूब चॅनलच नको. मी माझ्या चॅनलवरती सुद्धा कधीही काही बोलत नाही, पण त्याच्यावरनं सुद्धा खूप खूप म्हणजे खूप हे होतं आहे. अक्षरशः आमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचं कधी आम्ही नावसुद्धा घेत नाही, पण आमचं नाव घेतल्याशिवाय काही लोकांची पोटच भरत नाहीत, असं झालेलं आहे. आमची कुठंही नावं घेतली जातात, कुठंही काही चाललेलं आहे, तरीसुद्धा मी इतक्या गोष्टी गप्प बसते, मला काही घेणं देणं नाही असं वागते. आणि मला ह्यांनीसुद्धा रात्री म्हटले, मला खूप समजावलं त्यांनी, की अगं मनीषा, जे लोक आपण पुढं चाललेलो असेल ना, तर काही लोकांना बघवत नसतं, त्याच्यामुळे आपला चॅनल तुझं जे चाललेलं आहे इतकं चांगलं, आता तुला पेमेंट चालू झालेलं आहे, चॅनल एवढा चांगला चाललेला आहे, त्याच्यामुळे काही लोकांना अजिबात बघवत नाही, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे तू अजिबात लक्ष देऊ नको ह्याच्याकडं. कोणाला कसं वागायचं आहे, कोणाला काय करायचं आहे, ती त्याचा पर्सनल हे झालं. आपण मात्र आपल्या आयुष्यात दंग राहायचं, आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि मी पहिल्याचपासून तसंच राहते, पण काही गोष्टी मला कानावर आल्या की मला इथं टेन्शन. मला असं वाटतं की मी कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, कोणाला बोलत नाही, काही नाही. मी माझ्या आयुष्यात, माझ्या संसारात दंग आहे. अक्षरशः आम्ही कोणाची नावंसुद्धा घेत नाही घरामध्ये, आणि आपल्याला कुणाहून काही घेणं देणंच नाही. तरीसुद्धा त्या लोकांची माझं नाव घेतल्याशिवाय पोटच भरत नाही, असं चाललेलं आहे. त्याच्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की हे सगळं मी यूट्यूब चॅनल चालवते, माझ्या चॅनलवर मी काय करते एवढं तुम्हाला बघायची उत्सुकता असते, तर मी सगळं चांगलंच सांगते. मी माझ्या हे चॅनलवरती सगळं चांगलंच बोलते. तुम्ही चांगलं घ्या, त्याच्यातलं वाईट काही घेऊ नका. त्याच्यात वाईट घेण्यासारखं काहीच नाही. आणि मी चांगलं जे करते काही गोष्टी, त्याचा तुम्ही वाईट अर्थ काढून माझ्यावरती टीका करू नका. माझा असं म्हणण्याचा उद्देश आहे. मी काय माझा चॅनल असा कोणाला टोमणे मारायचा, कोणाला काही करायचा अजिबात नाही. मी माझ्या चॅनलवरती कधी बोलतसुद्धा नाही त्या गोष्टी. माझं आपलं देवाचं जे चाललेलं असतं ते चाललेलं असतं. मी जे काय घरामध्ये करते, डेली रुटीन असो किंवा देवाची सकाळची नित्य देवपूजा असो, किंवा मी जे देवी आईसाहेबांचं काय करते हे सगळं दाखवते. ह्याच्यातनं तुम्ही चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्याच्यावरती वाईट हे करू नका, असं माझा म्हणण्याचा उद्देश आहे. मी जे चांगलं दाखवलेलं आहे त्याच्यातनं सुद्धा तुम्ही वाईट काढता आणि त्यावरनं मला बोलता, ह्याचंच मला इतक्या गोष्टीचं वाईट वाटते. आणि अक्षरशः मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, जे मला असे बोलत आहेत त्या लोकांना विनंती करते की तुम्ही कृपा करून खरंच माझे अजिबात व्हिडिओ बघू नका. तुम्ही एकाने माझे व्हिडिओ बघितले तर माझं काही नुकसान होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझा अजिबात व्हिडिओ बघू नका. माझं तुम्हाला चांगलंही पटत नाही व वाईटही पटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओच बघू नका. मी असं तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. तुम्हाला माझं चांगलंही बघवत नाही, वाईटही बघवत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट सांगत आहे मी. आणि ही शेवटची वॉर्निंग आहे माझी. नाही तर मग मी तुम्हाला आता डायरेक्ट फोन करून बोलणार आहे ह्या गोष्टीवरती, कारण मला आता अजिबात सहन होत नाही ह्या गोष्टी. त्याच्यामुळे मी माझ्या संसारात, माझ्या लेकराबाळांमध्ये, माझ्या जे काय मी करते त्याच्यामध्ये मी खुश आहे. मी तुमचं नावही घेत नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझं नाव पण घेऊ नका. आणि माझे व्हिडिओ तर तुम्ही अजिबात बघू नका. तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याने काय मला मोठं फार असं प्रॉफिट होतं आहे असं नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझं व्हिडिओ अजिबात बघू नका. आणि खरंच जर मी एवढं सांगूनसुद्धा जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही मूर्ख असाल, एवढंसुद्धा लक्षात ठेवा. तर जाऊ द्या. हे होतं माझे जे दुश्मन आहेत, माझ्यावर जळणारे आहेत, त्यांच्यासाठी होती ही.
कडकडीची एक ही होती, एक त्यांच्यासाठी वॉर्निंग होती आणि हे देणं पण गरजेची होती ताईंनो. कारण काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश आहोत, आपण आपलं जे चाललं आहे ते चाललं आहे, पण ते सुद्धा त्यांना बघवत नाही. त्याच्यामुळे ही एक त्यांच्यासाठी वॉर्निंग होती. त्याच्यामुळे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, खरं तर मला सांगायचं नव्हतं, पण मला ह्या व्हिडिओमधूनच सांगावं लागत होतं, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून सांगितलेलं आहे, बाकी काहीच नाही. तर माझे जे चांगले माझे ताई दादा जे मला सपोर्ट करतात, माझे व्हिडिओ पाहतात, त्यांच्यासाठी खूप खूप म्हणजे खूप त्यांनी सपोर्ट केला म्हणून तर आज मी इथपर्यंत आहे हे सांगेन. आपले जे आहेत लोक ते आपले पाय ओढण्यासाठीच असतात. खरं तर रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती खूप खूप पटीने चांगले असतात. म्हणून तर खरंच इतकं भारी वाटतं कधी कधी मला. एक दादासुद्धा काल म्हणाले की ताई मी तुम्हाला माझी बहीण मानतो. इतकं छान वाटतं. अशी लोक आपल्या ह्याच्यात असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर जाऊ द्या, बाकीच्या गोष्टीवर हे करत बसण्यात काही उपयोग नाही. त्या लोकांना किती जर सांगितलं तर त्यांचं काय स्वभाव बदलत नाही. आपणच आपलं स्वभाव बदलायचा आणि हे असल्या लोकांना इग्नोर करायचा. आणि मी खूप दिवस झाले इग्नोरच करत होते ह्या लोकांना. तिकडे माझा छान असा मस्त सकाळचा स्वयंपाक झालेला आहे. मटकीची भाजी केली, चपात्या केल्या ह्यांना डब्याला आणि पुरणाच्या पोळ्या 2-3 पुरणाच्या पोळ्या केल्या. दसऱ्याच्या दिवशीचं पुरण उरलेलं होतं, त्याच्या 2-3 पोळ्या केल्या आणि डबा वगैरे झाला. इकडे गॅस वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून घेते. स्वयंपाक झाले की पहिलं काम असतं किचन क्लीन करायचं आणि त्यानंतर कपडे आणि भांडे असतात. तर किचन क्लीन बघा, मी ही गॅस शेगडी आहे. ही शेगडी काही मी रोजच्या रोज धुत नाही. खूप अगदीच घाण झालेली असेल तरच धुते. काय होतं, गॅस सारखं जर धुतला तर गॅसच्या नळ्यासुद्धा खराब होतात, गंजल्या जातात पाणी पडून पडून. त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची आहे गॅस धुत असताना. बाहेर आतमध्ये ते जे आहे त्याच्यात पाणी गेलं नाही पाहिजे, बर्नरमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे आणि त्या नळ्यावरती सुद्धा पाणी पडलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं गॅस धुवायचा असतो. कारण गॅस जर आपण तसा धुतला तर त्याच्या ज्या कांड्या असतात, आतल्या ज्या नळ्या असतात त्या गंजण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गॅस धुतला की लगेच कोरडासुद्धा करून घ्यायचा, ओल्या कपड्याने आपलं कोरड्या कपड्याने कोरडा करून घ्यायचा, पूर्ण नितळून घ्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ असं कोरडं करून घेतलं की मग पटकन गॅस सुकतोसुद्धा. आणि त्या नळ्या ज्या आहेत त्यासुद्धा त्याच्यावरती पाणी पडलं असलं तर त्यासुद्धा पुसून घ्यायच्या. आणि शक्यतो गॅस 2-4 दिवसातनं एकदाच धुवायचा. रोज फक्त ओल्या कपड्याने पुसून परत कोरड्या कपड्याने पुसला की गॅस खूप चांगला निघतो, स्वच्छसुद्धा दिसतो. आणि जर सारखं आपण धुत राहिलो, रोजच्या रोज जर धुतलं नित्यनेमाने त्याला सकाळ संध्याकाळ तर वाटोळं होतं. आणि जर खरंच आपल्या गॅसला जास्त स्वयंपाकाची वर्दळ असली तर धुवावासुद्धा लागतो कधी कधी. म्हणजे जास्त स्वयंपाक ज्यांच्या घरी बनतो तर त्यांना दोन्ही टाईम गॅस धुवावा लागतो. पण कसं आहे, कमी 2च माणसाचा स्वयंपाक असतो त्याच्यामुळे जास्त गॅस घाण होत नाही. त्या लोकांनी कमीत कमी बघा गॅस आपला कमीत कमी धुतला पाहिजे आणि पुसून जास्त घेतला पाहिजे. कारण जेवढा आपण गॅस पुसून घेऊ, किचन ओटा धुवायचा आणि गॅस मात्र पुसून घ्यायचा. त्याने काय होतं, आपली शेगडी जी आहे ती जास्त दिवस टिकते. सारखं आपल्याला 2-3 वर्षाला गॅसची शेगडी घ्यायची गरज लागत नाही. तर बघू शकता इकडे माझा किचन ओटा स्वच्छ असं धुवून झालेला आहे, गॅससुद्धा स्वच्छ धुवून झालेला आहे. तर ह्या दसऱ्याला माझ्या त्या गॅस शेगडीला जे आहे ते 6 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. पण आणखीन एकदासुद्धा त्याचा काहीच प्रॉब्लेम आला नाही, बारीक चलते असा नाही, काही नाही, एकदम छान आणि मस्त चलते. तर आपण जर तिची व्यवस्थित काळजी घेतली तर गॅस शेगडी खूप जास्त दिवस टिकते. घर माझं मी पूर्ण चकाचक करते, किचन चकाचक करते, फरशा वगैरे पुसते आणि मग बाहेर कपडे आणि भांडी घेऊन जात असते धुण्यासाठी. मग त्यानंतर मग माझं 12 वाजेपर्यंत निवांत होतं. तर सगळं माझं घर चकाचक झालेलं आहे. फरशा वगैरे पुसून फॅन लावून मग मी आता बाहेर चाललेली आहे कपडे धुण्यासाठी. तर पहिली कपडे धुवायला गेल्यानंतर कपडे वगैरे सगळे धुवून घेतले आणि त्यानंतर झाडांना पाणी घालते. कारण काय होतं, झाडं बघा बरेच हे काय करतात, मोटर चालू करतात आणि मोटरने पाणी देतात झाडांना आणि त्याने काय होतं, मग झाडांच्या मुळाला खड्डे पडतात. त्याच्यामुळे मी शक्यतो बकेटनेच पाणी घालते. नळाला पाईप लावून पाणी घालत नाही. बकेटाने सगळ्या छान असं मस्त पाणी सगळीकडं पोचतं आणि व्यवस्थित पाणी सगळ्या झाडाला लिमिटशीर राहतं. हे काय करतात, संध्याकाळी मोटर चालू केली की बदा पाणी घालतात झाडांना. त्यांना काल सांगितलं अजिबात झाडांना तुम्ही पाणी घालायचं नाही, इथून पुढे मी बकेटनेच पाणी घालत जाईल झाडांना. चला तर मैत्रिणींनो, असं होतं सकाळचं माझं काहीसं रुटीन. रोजचं म्हणजे नित्यनेमाने ठरलेलं जे आहे ते असं रुटीन असतं सकाळचं. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.